मराठा आरक्षण के मुद्दे पर जालना के अंतरवाली सराठे में मनोज जरांगे पाटिल फिर से एक बार अनिश्चितकालीन भूख हड़ताल पर बैठे हैं। इस दौरान मीडिया से बात करते हुए उन्होंने फिर एक बार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को चेतावनी दी। देवेंद्र फडणवीस को यह अंतिम अवसर दिया है और उन्होंने कहा है कि मुझे दोबारा दोष ना दे। अगर आरक्षण नहीं दिया गया तो उन्हें घुटने टेकने पर मजबूर कर दिया जाएगा। तोपर्यंत अल्टिमेटम म्हणत आहे, ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करतील तेव्हा सरकार जागा होईल. अल्टिमेटम काय नाही. त्यांना संधी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना. या संधीचं सोनं त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डा बुजवायचा त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचा आहे, त्याला चान्स आहे मराठ्यांचे ते. कारण माझ्या समाजाला मला नाही राजकारणात जायचं. आमचं ध्येय आणि आमचा उद्देश तेवढा एकच आहे, आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीतून, ते आमचा हक्काच आहे. ते द्या. उघडा डोळ्याने समाज बघतोय, देणाऱ्याचा कोण आहे हे समाजाला दिसतो. आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती आहे राज्यभरातल्या सगळ्या, इथं आजच जर एवढी गर्दी झाली तर आणखीन पुढच्या 8-15 दिवसात काय होईल, किती गर्दी होईल सांगता येत नाही. कारण तब्येत कुंकड जाईन माहित नाही. माझ्या समाजाला माझी विनंती, कामं बुडून इकडे येऊ नका. मी आहे खंबीर लढायला. काय मी कुटुंब असून नसल्यासारखं आहे. मला हे समाजच कुटुंब आहे, सगळं परिवार माझा आहे. तुम्ही काळजी करताय हे मला माहिती आहे. घराघरातले मराठी काळजी करायला लागले, उपोषणाला बसले, काय होईल सांगता येत नाही. या काळजीत माझा मराठा समाज आहे.